नमस्कार मित्रांनो, आपले टेक अँड एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती ही पवित्र पोर्टल मार्फत होत आहे, परंतु खाजगी संस्थांसाठी मुलाखत असणार आहे. परंतु आनंदाची बातमी अशी की खाजगी संस्थांच्या मुलाखतीमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. याविषयीची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, काल आपण एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये शिक्षक भरतीचे वेळापत्रक आले याविषयी सांगण्यात आले होते. परंतु अनेक मुलांचे कमेंट आल्या की याला कुठला सोर्स आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच सांगणार आहोत. मित्रांनो, 9 जानेवारीला एक व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये हे संभाव्य वेळापत्रक बनवण्यात आले आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा ते वेळापत्रक बघू शकता की त्यामध्ये सही आणि शिक्का सुद्धा आहे, जेणेकरून तुम्हाला त्याची खात्री पटेल. मित्रांनो, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होत आहे. तरी देखील खाजगी संस्थांना मुलाखतीचा अधिकार देण्यात आला होता. परंतु यापुढे मुलाखतीमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाईल, असे एका कार्यक्रमात बोलताना माननीय शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब यांनी सांगितले. त्यामुळे मुलाखतीमध्ये कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार होणार नाही याची हमी शिक्षण विभाग घेत असल्याची माहिती देखील त्यांनी सांगितली. मुलाखतीसाठी एका कॅन्डिडेटसाठी 5 उमेदवार पाठवले जातील. त्यामधून संस्थेला योग्य तो उमेदवार निवडण्याचा अधिकार असेल. मित्रांनो, खाजगी संस्थांमध्ये यापूर्वी भ्रष्टाचार होत असे, परंतु यापुढे खाजगी संस्थांमध्ये मुलाखत होणार असली तरी त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे कुठेतरी भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे, जेणेकरून योग्य तो उमेदवार खाजगी संस्थेमध्ये निवडली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण यापूर्वी अशी कुठलीही पद्धत खाजगी संस्थांमध्ये शिक्षक भरतीसाठी नव्हती. त्यामुळे भविष्यात भावी शिक्षकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. तसेच जिल्हा परिषद व खाजगी संस्था यांची एकत्रितरित्या भरती होणार आहे. ही भरती आचारसंहिते अगोदर म्हणजे फेब्रुवारी अखेरपर्यंत होणार आहे. या संबंधितचे वेळापत्रक कालच्या व्हिडिओमार्फत आपण टाकले. अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. मित्रांनो, खाजगी संस्थांसाठीची नियमावलीची पुस्तिका येणाऱ्या 8 दिवसांमध्ये येणार आहे. त्यामध्ये 20 संस्था कशा निवडायच्या, तसेच एका उमेदवारासाठी 5 उमेदवार पाठवले जाणार, परंतु ती उमेदवारांची यादी कशा पद्धतीने बनवली जाणार या संबंधित संपूर्ण माहिती त्या पुस्तिकेमध्ये असणार आहे. ही पुस्तिका येणाऱ्या 8 दिवसांमध्ये येणार आहे. त्यामुळे जाहिराती आल्यानंतर उमेदवार त्यामध्ये योग्य प्रकारे संस्था निवडू शकतात. तसेच एका उमेदवाराने जर जिल्हा परिषद निवडले असेल तर त्याला संस्था निवडता येतील किंवा नाही या संबंधाची माहिती सुद्धा त्यामध्ये असेल. त्यामुळे येणाऱ्या 8 दिवसात आपल्याला मॅन्युअल येऊन लागेल व त्या मॅन्युअलमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती असेल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तसेच तुमच्या काही शंका असतील त्या देखील सांगा, जेणेकरून त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून एज्युकेशन क्षेत्रातील व शिक्षक भरतीशी रिलेटेड महत्त्वाचे अपडेट आपणापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.